नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई सफायर सोसायटी पवई या ठिकाणी आपण आलेले आहोत. वंदना ताराचंद माईन या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. आता वहिनींच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, कारण होम मिनिस्टर हा कार्यक्रमच असा आहे. या कार्यक्रमामध्ये घरातले सगळेजण व्यक्त होत असतात. कधी कधी तर त्या दुसऱ्या फेरीत जेव्हा आपण ती एक एक चिठ्ठी आरोपांची बाहेर काढू लागतो तसं वहिनींच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागतात. कालपर्यंत आपण नेमकं काय केलं, आपल्याकडनं काही चूक तर झालेलं नाही ना, हे सगळं तो चेहरा बोलू लागतो. आणि काही वेळात त्या डोळ्यातल्या पाण्यांमधून म्हणा किंवा वहिनींच्या चेहऱ्यावरून म्हणा लगेच असा काही विश्वास त्या घराला मिळतो की जे कालपर्यंत झालं ते विसरूया आणि उद्यापासून आणखी आनंदाने, आणखी ऊर्जेने, आणखी जोमाने या घराला आनंद द्यायला सुरुवात करूया. चला बघूया माईन कुटुंबात गेल्यानंतर आज काय घडणार. भेटूया वंदना वहिनींना. नमस्कार. नमस्कार. कळी हसेल फुल उमलेल, बहरून येईल सुगंध, ताराचंद रावांच्या संगतीने बहरून येईल माझ्या जीवनाचा आनंद. अरे वा, केवढी मोठी कविताच झाली. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर ताराचंद, ही माझी मुलगी जानवी, हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे काका सासरे. नमस्कार. हे काका. हो. ही माझी काकी सासू. नमस्कार. ही माझी मावस बहीण. नमस्कार. ही मावस बहीण. नमस्कार. तिची ही सून. हो हो. ह्या वहिनी माझ्या. आणि ही माझी फ्रेंड. नमस्कार. त्या पाठच्या काकी. नमस्कार. नमस्कार. तो माझा भाचा. बर. आणि ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आणि त्या काकी. नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. सांगा आता कसं वाटतंय आज. खूप छान वाटतंय. टेन्शन माझं स्वप्न आहे आणि स्वप्न माझं साकार होतंय. काय सांगता. हो हो. खूप वर्ष प्रयत्न केला मी होम मिनिस्टर साठी, शेवटी नंबर लागला. किती वर्ष प्रयत्न करताय. तरी 8-10 वर्ष झाली. बापरे. सॉरी 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 सॉरी. नमस्कार. नमस्कार. तुमची शाळा कुठली हो. पवई इंग्लिश हायस्कूल. तुमचं बालपण सगळं पवईतलं. पवईला. आणि तुमचं बालपण कुठलं. माझं गिरगावातलं बालपण. गिरगावात. घरी कोण कोण होतं. घरी माझे आई बाबा, मी. तुमच्या बालपण जेव्हा होतं त्या पवईत कसं होतं. जंगल होतं, पाणी होतं, काय होतं. जंगल होतं पूर्ण, काही नव्हतं, म्हणजे प्लेन अशी होती, फक्त आंब्याची बाग होती एक मोठी. तुमचं बालपण खेळण्याचं ठिकाण ह्याच डोंगरात होतं. डोंगरातच होतं. तुम्ही कधी चढलाय का आंब्याच्या झाडावर. हो, भरपूर वेळा. आंब्याच्या बागेत तिथे यायचो आंबे तोडायला. पण घरचे काय बोलायचे नाही. बाबा ओरडायचे ना. ओरडायचे. पण बाबांना सांगून यायचा. नाही. आणि बाबांना कळलं की काय व्हायचं. मग आम्ही लपून बसायचो. पण तुमची ओळख कशी झाली. हे जंगलात होते, तुम्ही गिरगावात होता. हो. ओळख कुठे झाली. ओळख म्हणजे माझे मामाचं गाव आहे ना, ते आजोळ. कुठलं ते. रत्नागिरीला. रत्नागिरी. जिथे मार्लेश्वर मंदिर आहे ना, तिथेच. काय झालं त्यांना विचारूया आता. मग म्हणजे अरेंज मॅरेजच केलेले. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज. मी कधी म्हणतच नाही की लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. हेच काय मला सांगतात नेहमी. मग काय झालं. मग जनरली जे प्रोसेस असते ते बघायला गेले. कुठे गेलात बघायला. तिच्या घरी. गिरगावात. गिरगावात. मग काय लगेच पसंत झालं. हो हो. काय हो. ॲक्च्युली काय झालं, त्यावेळेस माझे वडील हार्ट अटॅकने एक्सपायर झाले. आणि म्हणजे माझं ग्रॅज्युएशन नुकतंच कम्प्लीट झालं होतं आणि मी जॉबही करत होते. बँकेमध्ये मी जॉबला होते टेम्पररी बेसिसवर, म्हणजे अजून परमनंटचं काही तेव्हा हे नव्हतं झालेलं. तर त्यावेळेस ह्यांचं मागणं आलं आणि माझ्या वडिलांचं 12वं होतं. त्यावेळेस माझे सासरे आणि ह्यांचे 2 नंबरचे काका आहेत ते आलेले, म्हणजे कार्यासाठी, कारण गावातलेच आहेत ना म्हणजे मामाच्या इकडचे. तर ते आले आणि आईला म्हणजे सांगून गेले की आम्ही येणार आहोत करून बघायला.
तर आईने त्यावेळेस केवढं हे नाही केलं, पण अचानक मग त्याच महिन्यामध्ये म्हणजे सगळे यायचे, पप्पांचे रेल्वेतले मित्र वगैरे असे भेटण्यासाठी यायचे. तर त्याच दिवशी नेमके हे आले, आम्हाला कल्पनाही नाही की हे बघायला येतील. आणि मी म्हणजे खूप म्हणजे वडील गेल्याचं एक दुःख, त्याच्यात मी टेन्शनमध्येच होते. आणि मी घरात अशीच बसले होते, तेवढ्यात हे लोक आल्याबरोबर आईनी सांगितलं आता तिकडे कसं गिरगावात वाडे आहेत, चाळ आहे, तर चाळीमध्ये कसं 2-3 माळ्याची चाळ अशी मोठी, तर पाठच्या साईडला असं तळमजलेला राहते, त्यामुळे जागा जाऊन पटकन मी एक जो काही ड्रेस भेटला तो घेतला, घातला आणि लगेच येऊन समोर उभी राहिले. आणि एवढी म्हणजे जसं आपलं सादर संगीत असतं, कांदा पोहा प्रोग्राम म्हणतात आपलं जे लग्नाचं प्रोग्राम असतो त्याला, तर त्या प्रोग्रामासारखं झालं नाही. अचानक म्हणजे आले, बसले, प्रश्न विचारले. मी तर म्हणजे माझा मूडही नव्हता त्या प्रोग्राम अटेंड करण्याचा एवढा, म्हणजे याच्यात नव्हते मी, पण त्याच्यात ते आपोआप होऊन गेलं. मग नंतर त्यांनी सांगितलं, तीच घाई का केली तेव्हा? वडिलांनी सांगितलं होतं, मग जाऊन. आणि मग झालं. मग त्यांनी सांगितलं आम्ही मग आमचे रिलेटिव्स त्यांना घेऊन येतो, नंतर मग आपण व्यवस्थित प्रोग्राम करूया. आणि पत्रिका वगैरे घेऊन गेले, गुण जुळतात का हे सर्व पाहण्यासाठी. मग ते सगळं झालं त्यांचं डन. आणि तेव्हा कसे फोनही नव्हते, म्हणजे फोनचाही काही आधार नव्हता. तर आमच्या शेजारी एक फोन होता, त्या फोनवरती मग त्यांचा फोन आला एक दिवशी की आम्ही येतोय रविवारी, असा प्रोग्राम करायचा आहे. मग तेव्हा मी व्यवस्थित तयार होऊन मग प्रोग्राम झाला. आणि तोपर्यंत पसंती झालेली होती ना? हो. पण मला सांगा, आता लग्न ठरताना ना दोघांना बोलायला वेळ देतात, तुम्ही जरा एक चौपाटी आहे, तर गिरगावला समुद्र आहे, तर जाऊन या बाबा, एक राऊंड मारून या, जरा बोला, असं काही तुमच्या बाबतीत झालं? नाही, हे खूप लाजाळू होते. मिठाई देताना सुद्धा माझ्याऐवजी तेच जास्त लाजत होते. त्यावेळेला एकदम टेन्शन आलं असेल तुम्हाला, हो की नाही? फर्स्ट टाइम होतं. बरं, त्यापूर्वी मुलींशी बोलणं वगैरे असं कधी नव्हतं? नाही, आताही करायला देत नाही. हे काय म्हणणं आहे? नाही, आता बोलायला देत नाही तुम्ही? देते ना. काय म्हणताय? बरोबर, पण आता सगळं व्यवस्थित आहे. एकदम छान, एकदम व्यवस्थित. किती वर्ष झाली लग्नाला? आता 20 वर्ष झाली आमची. 21 साल. कशी साथ दिली वहिनींनी खूप छान साथ दिली मिसेसनी. कारण चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, तुमच्याही बाबतीत तसे? हो, आले, भरपूर चढ उतार आले. नाही, काही नव्हतं तेव्हा आम्ही शिफ्ट झालो भाईंदरला, तेव्हा त्याच्यानंतर. आणि माझा थोडा हेल्थ इश्यू पण झाला, म्हणजे माझी मोठी मुलीच्या टायमाला पण माझं डिलिव्हरीच्या टायमाला थोडा त्रास झाला मला. मग नंतर माझे एकापाठोपाठ असं म्हणजे ऑपरेशन्स होत गेले, मग त्यामुळे खूप विकनेस आला मला. आणि त्याच्यातूनच मग सगळं सांभाळून हे करायचं. फायनान्शियल पण खूप गडबड होते ना? फायनान्शियल हो खूप होते. पैशाचा सुद्धा गोंधळ होतो. मेन तिचा हेल्थ इश्यू जास्त आहे, त्यामुळे प्रॉब्लेम जास्त. आता व्यवस्थित आहे. वहिनी कधीच रागवत नाहीत कशामुळे? कधीच रागवत नाहीत. प्रश्न आहे की उत्तर आहे? कोडं पडलंय त्यांना. उत्तर काय शोधायचं? हो ना. चला, या दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर पहिल्या खेळात ज्या वस्तू लपवून ठेवल्या त्या वहिनी घेऊन येणार का? एक एक चिठ्ठी शोधत जायचं, सावकाश धावा. हा खेळ आहे, युद्ध नाही. माकडा माकडा हुप, तुझ्या शेपटीला तूप. वेळ सुरू झाली. 1 मिनिट. आता चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची तू. रौप्य गणेश. तिथे 20 सेकंद झाली. ऐश्वर्याची गुट्टी कुठे बघा? 30 सेकंद झाली. हा, एक फुल, 2 रॅकेट. आशूच्या वरती 40. सांगा. शिव राजमुद्रा. 10. ते वरती ती शिवाजीच्या 9. हे देऊ नका कोणी. 8, 7, 6, 5, 4, 3. राजमुद्रा कुठे बघा? 2. वेळ संपली. हे पहिलं चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही तुम्हाला मिळाली, अभिनंदन. ते आपण सगळ्यांनी बघितलं आणि अनुभवलं. शेवटचा क्षण होता. समोर चांदीची अन्नपूर्णा त्यांची वाट बघत होती, पण वहिनी भलतीकडेच शोधत राहिल्या. नमस्कार.
तुम्हाला सगळ्यांना बोलायचं आहे, पण पुढच्या टप्प्यावर. आत्ता ना मला जरा यांच्याबद्दल कुठले आरोप आहेत का ते बघायचं आहे. चला बघूया. हा, साधारण काय म्हणणं आहे कोणाचं तुमच्याबद्दल? आत्मविश्वास खूप कमी आहे तुमचा. बरोबर. मान्य आहे? नाही आतमध्ये भरपूर आहे तिच्यात. कॉन्फिडन्स खूप आहे. प्रश्न खूप विचारतात त्या. हो ते तर खूप विचारतात. हा, हो? प्रश्न खूप विचारतात. म्हणजे तुम्ही कसं सुद्धा कसं समजा तुम्हाला उशीर झाला तर मग कसे प्रश्न असतात? कुठे गेले होता, मग तिचे फोन चालू होतात. मी 9 वाजता सांगितलं तर 9 वाजता .4 येणार. घेणार? हो नक्की. मग तुम्ही का 9 सांगता, 10 का नाही सांगत? ते सुद्धा मी एक थोडा टाइम बफर ठेवूनच सांगतो. चिडचिडपणा खूप करतात वहिनी. मान्य आरोप? हो. हो बरं, ही काय गोड तक्रार आहे बघा. जेवण छान तयार करता पण कोणाला जेवायला बोलवत नाही. मान्य आहे? काय हो? तशी बोलवते मी, पण संपल्यावर नाही. जरा कोण काय बोललं ना की डोळ्यात पाणी येतं. हो तिच्या इथं प्रत्येक याला म्हणजे कोणी तिला असं वाटलं की तिच्या मनाच्या विरुद्ध आहे तर ती लगेच अपसेट होते. अरे खूप पसारा करता घरात. पसारा म्हणजे माझा नसतो, मुलीच करतात. पण मग तो आवरायचा थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी म्हणते आता करेन. पण मुली करतात तर मुली नाही आवरत पसारा? नाही, मीच आवडते. पण आवरायला पाहिजे ना मुलींनी. हो प्रत्येक गोष्टीत घाई करतात. हो ते पण आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प करायचा असेल तर तो दरवर्षी करायचं ठरवता पण करत नाही. नाही होत किंवा- नाही. कधी कधी काहीतरी अडचणी येतात, होत नाही. पण संकल्प मात्र आम्ही करतो. म्हणजे आता यंदाचा काय संकल्प? यंदाचा संकल्प आहे की प्रत्येक काम वेळच्या वेळी झालं पाहिजे. म्हणजे थोडा डिले होतो म्हणजे कुठल्याही कामाला, तर तो न होता परफेक्ट टाइम मॅनेजमेंट. बरं, तुमचं काय म्हणतं? वहिनीने स्वभावात खरंच कुठला बदल केला तर तुम्हाला आवडेल? तिने म्हणजे प्रत्येकाशी जे हे फास्ट करणं थोडं काम जे काय आहे तिचं एक्सपेक्टेशन ते पूर्ण करायला पाहिजे. प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन पूर्ण केल्या पाहिजे. हा म्हणजे प्रत्येकाचे म्हणजे अनुभव काय असतील ते कामाचे असतील तर त्यांनी फास्ट करू. आता आम्ही कुठे जायचं असेल तर लवकर टाइमवर जायचं असतं. पण त्या वेळेवर तयार होतात ना. त्या उठतात लवकर पण ते नंतर डिले होतो कधी काय. तुम्ही पसारा करा सगळ्यांनी करा. ढकला आमच्या वहिनींवर. बरं, आता तुम्हाला मला विचारायचं आहे की आजपासून हे सगळे आरोप ऐकल्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आणि स्वतःमध्ये बदल एकच बदल करायचा असेल तर कुठला करा? कुठलंही काम करायचं झालं तर एकदम म्हणजे समजा नाही झालं तर त्याचं जास्त मनावरती पगडा न घेता थोडं शांत कामनेसने ते सॉर्ट आउट करायचं असं ठरवलंय? हो. म्हणजे जे मी पॅनिक होते, म्हणजे आता समजा माझं कुठलं मी काम ठरवलं तर ते आल्यानंतर मी कसं, मला आर्टिकल वगैरे लिहायला आवडतात, तर मी असं न्यूजपेपरमध्ये वगैरे माझे आर्टिकल टाकते. कधी यायला डिले झालं की मी खूप पॅनिक होते, अजून का नाही आलं. तर असं न होता थोडंसं स्वतःलाच त्याचा त्रास होतो नाही तर, हो की नाही? हो. असं कुठलंही म्हणजे मी काय असं म्हणजे ठरवते की या वेळात हे काम झालं पाहिजे. नाही झालं की थोडी म्हणजे पॅनिक होऊन थोडं चिडचिडेपणा होतो. तो न करता थोडं शांत, श्रद्धा आणि सबुरी असं. चला, लवकर समजलं. अरे आता चित्र काढणार आहेत वहिनी, बघूया चित्र कसं काढताय. डायनिंग तुम्ही नाही बोलायचं, बाकीच्यानी बोलायचं. हे कुठलंही हँगर असतो तो कपडे. हा, कपडेवाल्यांचा. आम्हाला नाही माहिती. 8, ते डफली सारखं काय असतं ते 7. मुलांचं नाही. 6, मी ते काय? बोलली होती. 4, 3. पायात पैंजण. पैंजण. अरे वा, व्हेरी गुड. तुम्ही तर डायरेक्ट त्या पैंजणाचे डायनिंग टेबल केला. मला कळलं. पहिले अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आता तुम्ही थांबा, होऊ द्या जरा थांबा. पूर्ण करावं. हा उंट मला बघायचं आहे. उंट. हा बसलेला आहे का? आता मी त्याला सांगतो उंट बाबा, उंट. असा उंट मी राजस्थानात गेलो, दुबईला जाऊन आलो, पहिल्यांदा दिसला मला. आणि तोही पवईत भेटला. चला, अभिनंदन.
व्हेरी गुड. आणि तोही पवईत दिसला, काय वेगळं आहे हो की नाही भाग्य. परत उंट काढाल तर उंटाची शपथ आहे तुम्हाला. सिलेंडर पाणीपुरी स्टो त्या दोघींचं एक मैत्रिणींचं काय कॉम्बिनेशन होतं बघा. एक जण म्हणते ते आग लावतात, शेवटी पेटला एकदाचा, हो ना, स्टोव पेटला. अभिनंदन वहिनी, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. माईक तुमच्याकडे. चला तुमच्यापासूनच सुरुवात करूया. आपण कोण यांच्या? मी त्यांची मैत्रीण. काय सांगाल त्यांच्या स्वभावाबद्दल? वंदना खूप मस्त मैत्रीण आहे. तिला काहीही प्रॉब्लेम आले, काही शेअर करायचं असेल तर ती माझ्याजवळच येते आणि आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. पुढे बसलेल्या आहेत कधी त्या? चवणी खूप चांगली आहे ती. हो. आम्हाला नाही कधी काही वाईट नाही, काही तिला ओरडलं तरी बोलणार नाही. नवऱ्याला खाईल पण आम्हाला नाही. नवऱ्याला खाईल. तुम्ही कुठे राहता? पवईतच राहतो. पवईतच. तर स्वभाव चांगला होय. आहे, पण एकदा तिला राग आला तर खूपच राग येतो. तर बाकी ठीक आहे, कमी व्यवस्थित. केला पाहिजे. हा, तो थोडा कमी करायला पाहिजे तिने. बाकी ठीक आहे सर्व. वंदना आमचे शेजारी आहेत. त्या खूप म्हणजे 5 वर्षापासून त्यांना ओळखतो. तशा त्या आल्या की 4 तास आमच्याकडे गप्पा मारत बसतात, पसारा करून ठेवतात घरी आपल्या. मुलींकडे द्या. मम्मा खूप पॅनिक होते फक्त, आणि शी इज गुड, म्हणजे खूप चांगली आहे, सगळ्यांना खूप समजून घेते आणि खूप हेल्पफुल आहे आणि तिच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. तिला असं एका टायमाला खूप गोष्टी कराव्याशा वाटतात, सो तिने थोडं कामनेस घ्यावं आणि थोडं शांत राहावं असं मला वाटतं. असं मुलगी आईला सांगते. हो, कारण ती नेहमी पॅनिक होते, मग मी पण खूप कन्फ्यूज होते. मला पण कन्फ्यूज करते. पसारा आवरायला मदत का नाही करत आईला? हा, ते आता होतं, लेक्चर कॉलेज असतं तर तुम्हाला मग खूप बिझी काम काय? हो, अभ्यास असतो. खूप तो अभ्यास असतो ना. पण केलेला पसारा म्हणजे काढलेली वस्तू परत जागेवर ठेवणे हो काय चुकीचं? हो, ते दोघांची कंप्लेंट कधीपासून आहे. सुरुवात होईल? न्यू इयर रेझोल्युशन आहे. कधी? पण झालं ना आता, की आले हो. अर्धा महिना पूर्ण झाला. आता मी मोस्ट ऑफ द टाइम हॉस्टेलमध्ये असते, तो आता इथे आल्यावरती तिला आता अजून तिने नोटीस नाही केलंय. होईल. जरी काकी म्हणत असली तरी एक छान मैत्रीण आहे माझी, आणि रेसिपीज घेणं, शेअर करणं खूप छान आहे. आमचा एकदम छान म्हणजे बॉन्डिंग चांगलं झालेलं आहे. अशीच मैत्री राहावं हीच आहे इच्छा आहे. इतकं सगळं भरभरून बोलतायत सगळे, हो की नाही? इतके वर्षाची तुमचा सहवास असतो, ओळख असते, आणि त्यातून ह्या सगळं बोलणं होतं. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सर्वांचीच मागेन की माझ्या हातून काहीही चूक झाली असेल, म्हणजे प्रत्येकाची काही ना काही अपेक्षा असते की ह्या व्यक्तीने आपल्याशी असं वागायला हवं. तर त्यात जर काही चूक झाली असेल, त्यांच्याप्रमाणे माझं वागणं नसेल झालं, तर त्याबद्दल मी सगळ्यांची क्षमा मागते. आणि तुम्ही? काही चुकी झाली असेल तर क्षमा करा. आणि आज मिस कोणाला करताय? आमची मोठी ताई आहे, ह्यांची बहीण, ते लोक जरा आज बाहेर गेले आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही. तर त्या मोठ्या ताई आल्या असत्या तर आणखीन मला आनंद झाला असता. तुम्ही कोणाला मिस करताय? मुलीला माझ्या ऐश्वर्या, ती ते टूरला गेले तर तिला हे सर्व एन्जॉय करते. ती मम्मी सारखीच आहे, तिला प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट खूप चांगलं वाटतं. ती तिकडे एन्जॉय करते म्हणून आम्ही इकडे एन्जॉय करतोय असं काही नाही. सुखरूप तिचा प्रवास हो, ती व्यवस्थित घरी हो, हीच प्रार्थना. तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना. आणि वहिनी, तुम्ही जो काही या वर्षाचा संकल्प केलेला आहे तो संकल्प पूर्ण हो, ही आमच्याकडनं शुभेच्छा आणि सदिच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आशा करूया उद्यापासून दिलेल्या वेळेवरती मिस्टर घरी येतील आणि घरातली मुलं घरातला पसारा आवरायला आईला मदत करतील. या दोघांनाही शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.